हॅलो, नमस्कार सगळ्यांना. वेलनेस वेनसडेच्या 24व्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यात कोणास ठाऊक कसाचा भाग 1 आपण पाहिला होता आणि आज कोणास ठाऊक कसा पार्ट 2 आपण करणार आहोत. पार्ट 1 मध्ये कळत नकळत आपलं वजन कशामुळे वाढतं याची कारणं आपण बघितली होती. ती मुख्यतः सगळी बाह्य कारणं होती. पण अचानक तरुण वयात सडपातळ शिडशिडीत बांधा असलेली व्यक्ती अचानक का जाड व्हायला लागते याची वेगवेगळी तऱ्हेची कारणं आपण पाहिली होती. ही कारणं पाहणं गरजेचं आहे, कारण अनेकदा आपण कुठल्याही प्रकारचं डाएट करत असलो किंवा व्यायाम करत असलो तरी त्याचा फारसा फायदा किंवा त्याचं यश मिळालेलं आपल्याला दिसत नाही आणि मग आपण ते सोडूनच देतो. तर मागच्या वेळेला पाहिलेल्या बाह्य कारणांना कंटिन्यू करत आणि आज आपल्या शरीराच्या आत काय काय प्रक्रिया होतात हे पाहण्यासाठी आपण कोणास ठाऊक कसाचा पार्ट 2 करत आहोत आणि त्यासाठी मी वैद्य ज्योती शिरोडकरांना आमंत्रित करते. हॅलो डॉक्टर. नमस्कार. आज आपण मुख्यतः काय बघणार आहोत तर शरीराच्या आत ज्या काही प्रक्रिया होतात वजन वाढतं तेव्हा त्या आपण प्रक्रिया बघणार आहोत. तर त्याच संदर्भातला मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. मागच्या एपिसोडमध्ये आपण एका शाकाहारी कुटुंबाचा उल्लेख केला होता ज्यामध्ये भाज्या कोथिंबीर खाण्याचं प्रमाण कोशिंबीर मी म्हणलं. येस, भाज्या कोशिंबीर खाण्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं. पोळीवर आणि भातावर भर त्यांचा खूप जास्त होता. तर त्यामुळे वजन का वाढतं सांगते. आपण जे शाकाहारी कुटुंबाचा उल्लेख केला ती लोक भात आणि पोळी जास्त खातात. त्या मनाने भाजीचं प्रमाण अगदी कमी असतं आणि कोशिंबिरीचं प्रमाण नगण्य असतं. डाळ सुद्धा अगदी पातळ ज्यामध्ये डाळीचं प्रमाण कमी आणि पाण्याचं प्रमाण जास्त अशी असते. त्यामुळे होतं काय, या लोकांच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात आणि त्या मनाने प्रोटीन्स जी आपल्याला डाळींमधनं मिळतात किंवा एरवी मांसाहारामधनं मिळतात किंवा फायबर्स ज्या कोशिंबिरी भाज्यांमधनं मिळतात ही कमी जातात. मग कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदकं जेवढी जास्त तेवढीच त्याच्यातनं म्हणजे भात पोळीतनं अन्नामधली जी साखर आहे ती रक्तात मिसळते. जास्तीत जास्त साखर रक्तात शोषली जाते आणि रक्तातली साखरेची पातळी एकदम वाढते. मग आता ही साखर जी रक्तात शोषली गेलेली आहे म्हणजे भात पोळीचं पचन झालं त्यापासून साखर वेगळी झाली आणि ती रक्तात शोषली गेली. ही जी साखर आहे ती वेगवेगळ्या अवयवांना, स्नायूंना, हातापायांच्या स्नायूंना, वेगवेगळ्या स्नायूंना किंवा वेगवेगळ्याला एनर्जी मिळण्यासाठी ती साखर पुरवली जाते. हे काम कोण करतं तर इन्शुलिन करतं. रक्तात साखर जेवढी जास्त वाढते तेवढं इन्शुलिन जास्त सिक्रेट होतं आणि ते रक्तातली साखर त्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आता जेव्हा त्या अवयवांपर्यंत साखर पोहोचवली, पुरेशी साखर पोहोचवली तरीही जर उरली, कारण एनर्जी एक्सपेंडिचरच आपलं नसेल, फिजिकल ऍक्टिव्हिटी नसेल म्हणजे शारीरिक श्रम नसतील, तर साखर जी काही एक्स्ट्राची झालेली आहे त्याचं रूपांतर इन्शुलिनच्या द्वारे फॅट्समध्ये म्हणजे चरबीमध्ये केलं जातं. म्हणजे ग्लुकोज इज स्टोअर्ड ॲज फॅट्स विथ द हेल्प ऑफ इन्शुलिन. म्हणजे तुम्ही जेवढं कार्बोहायड्रेट्स जास्त खाल ते जर उपयोगात आणले गेले नाहीत तर एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट्स त्याचं फॅट्स बनतात आणि त्यामुळे ते फॅट्स हळूहळू शरीरात साठले जातात. आता काय होतं बघा, जर तुम्ही प्रोटीन्स किंवा फायबर्स हे घेतले म्हणजे डाळी भरपूर घेतल्या, कोशिंबिरी घेतल्या, भाज्या घेतल्या तर रक्तातली साखर तेवढ्या वेगाने वाढत नाही, कारण त्याच्यात मुळातच कार्बोहायड्रेट्स कमी असतात. मग रक्तातली साखर तेवढ्या वेगाने वाढली नाही की इन्शुलिन आहे ते पण हळूहळू सिक्रेट होतं आणि हळूहळू ती साखर इतर अवयवांना पोहोचवली जाते. एक्स्ट्राची साखर राहत नाही त्यामुळे त्याचे फॅट्समध्ये रूपांतर होण्याचा संबंधच येत नाही. पण जेवढी साखर खूप फास्ट वाढते तेवढं इन्शुलिनची पातळीही खूप जास्त प्रमाणात वाढते आणि एखादी गृहिणी असते ना, कर्तव्यदक्ष गृहिणी, की घरात पसारा झालेला आहे की पटकन तो
तो लगोलग आवरायचा. तसं हे इन्शुलिन काम करतं. साखर जास्त आहे, पटापट पटापट त्याची पातळी कमी करा, ती वेगवेगळ्या अवयवांना पोहोचवा, उरली असेल तर त्याचे फॅट्स मध्ये रूपांतर करा, आणि अशा प्रकारे ती चरबी वाढत जाते. आणि जर हळूहळू काय होतं, सतत जर हा ताण पडला तर ती गृहिणी मात्र रुसून बसते आणि मग हे इन्शुलिन काम करेन असं होतं. अशा वेळी आपली डायबिटीसकडे वाटचाल होते. पण मुद्दा असा की कर्बोदक खाण्यामुळे साखर वाढली रक्तातली की फॅट्स वाढतात, ते अशा प्रकारे वाढतात, हा सांगण्याचा मुद्दा आहे. ओके, काही विशिष्ट पदार्थ खाण्यामुळे वजन वाढतं असं तुम्ही म्हणाला. जसं लस्सी, दही, मिल्कशेक, चीज, पनीर, तळलेले पदार्थ, थंड पदार्थ असे वगैरे वगैरे असे अनेक पदार्थ. हे पदार्थ जगभरातले लोक खात असतात. सगळ्यांचं वजन वाढत नाही, तर काही लोकांच्या जरा 2-3 वेळेला सलग खाण्यात आले तरी ते वजन वाढतं. असं का होतं सांगते. हे जे पदार्थ आहेत ना, आयुर्वेदानुसार गुरु, स्निग्ध, शीत गुणाचे असे आहेत. म्हणजे काय, गुरु म्हणजे पचायला जड, स्निग्ध म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट्स जास्त आहेत असे, आणि शीत म्हणजे थंड गुणाचे. म्हणजेच हे पदार्थ एकंदरीत पचायला जड असतात. हे पचायला अन्न, हे जे पदार्थ आहेत ते पचवण्यासाठी तुमचा अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही उत्तम पाहिजे, आणि ही व्यक्तीनुसार बदलते. त्याच्यासाठी पचनासाठी तुम्हाला पुरेसा वेळ दिला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एक ग्लासभर लस्सी प्यायली तर त्याचं व्यवस्थित पचन होईपर्यंत मी दुसरं काहीही खाता कामा नये, हे आवश्यक आहे. आणि शिवाय जरी ती पचवली, काही वेळांनी जरी ती व्यवस्थित पचली, तरीही त्याचं रूपांतर कशात होतं, तर शरीरातला कफदोष वाढण्याकडे होतं. आता हळूहळू जेव्हा तुम्ही हे पदार्थ वरचेवर खाता तेव्हा शरीरातला कफदोष वाढतो, आणि त्यामुळे मग काय होतं, तर सगळ्यात महत्वाचं, माणूस सुस्तावतो, आळस येतो, त्याच्या हालचाली कमी होतात, अग्निमांद्य येतं. एकंदरीत त्याचा मेटाबॉलिझम जो आहे तो स्लगिश होतो, म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट हा कमी होतो, ज्याला आपण चयापचय क्रिया म्हणतो. ही चयापचय क्रिया मंदावली की तुम्ही जाड व्हायला सुरुवात होते, आणि मग हळूहळू चरबी साठायला लागली की वजन वाढत जातं. ह्यात अजून एक मुद्दा महत्वाचा आहे बरं का. चयापचय क्रिया जी आहे ना, ती प्रकृतीनुसार सुद्धा वेगळी असते. म्हणजे वात प्रकृती असेल तर ती फास्ट असते, पित्त प्रकृतीची पण अतिशय चांगली असते. वात प्रकृतीची फास्ट असेल किंवा कधी कधी अगदी स्लो पण असते, पण पित्त प्रकृतीची एकदम तीक्ष्ण असते. आणि कफ प्रकृतीची चयापचय क्रिया आणि त्याचा रेट, जे बेझल मेटाबॉलिक रेट, हा कंपॅरेटिव्हली कमी असतो, आणि त्यांच्या शरीरावर त्यामुळे फॅट्स जास्त साठतात. ओके, लहान मुलांबद्दलही आपण एक मागच्याला सिच्युएशन घेतली होती. बरोबर. लहान शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये लठ्ठपणा दिसतो, त्याला पोट साफ न होणं, पुरेशी झोप न मिळणं, अशी वेगवेगळी कारणं तुम्ही सांगितली आहेत. त्याचा वजनाशी काय संबंध पण सांगते ना. पुरेशी झोप न मिळणं यामुळे होतं काय, शरीराची विश्रांती पूर्ण होत नाही, त्यामुळे शरीराचं जे रिपेअर वर्क आहे ना ते पण व्यवस्थित होत नाही, आणि याचा परिणाम म्हणजे शरीराला जडपणा येणं, आळस येणं, या सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला माहिती असेल की आपलं जर आपण रात्री जर झोप व्यवस्थित झाली नाही तर आपल्या सगळ्या क्रिया मंदावतात, उत्साहच कमी होतो, आणि एकदा उत्साह मंदावला की त्यामुळे पचनही बिघडतं आणि शरीरात आम साठून राहतो. आम याचा अर्थ अर्धवट पचलेलं अन्न, ते सर्व शरीरभर पसरतं. अजून एक काय होतं, अन्न पचनावर एकदा परिणाम झाला, चयापचय व्यवस्थित होत नाही, असं झालं की जे काही शरीरातले त्याज्य पदार्थ आहेत, म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट्स, ते शरीरातच साठून राहतात, आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्या हालचाली मंदावल्याने पुढे त्याचा परिणाम वजन वाढण्याकडे होतो. आता पोट साफ न होणे, त्याचा पण एक संबंध वजन वाढण्याशी आहे. पोट साफ झालं नाही की पोटात गॅसेस होतात, गॅसेस झाले की पोट डब्ब होतं, ऍसिडिटी वाढते, आणि त्याचा परिणाम शरीरातल्या इतर सगळ्या शरीर क्रियांवर होऊन वजन वाढण्यामध्ये अनेक वेळेला होतं. पोट सुटतं. अनेक जण आपण बघतो की पोट सुटलेलं आहे, प्रचंड वाढलेलं आहे, आणि त्यांचं पोट तपासलं तर पोटात प्रचंड गॅसेस असतात, आणि त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट केली
की वजन अक्षरशः 4 ते 5 किलोंनी कमी झालेलं माझ्या लक्षात आलेलं आहे पेशंटच्या बाबतीत. बापरे. ओके. हार्मोनल चेंजेस आणि वजन वाढणं ह्याचा काय संबंध आहे? अगदी आपण मागच्या वेळेला त्या मुलीची केस बघितली होती जी पहिली आली होती. बरोबर बरोबर बरोबर. हॉर्मोनल चेंजेस जेव्हा शरीरात होतात तिथे सुद्धा आयुर्वेदानुसार मेदधातूची विकृती असते आणि हार्मोन्सचं जेव्हा असंतुलन होतं तेव्हा वारंवार भूक लागणं आणि वजन वाढणं ही क्रिया आपल्याला दिसते. आता उदाहरण देते बरं का. इन्शुलिनचंच आपण उदाहरण पाहिलं. शरीरामध्ये इन्शुलिन जे आहे जे हे कमी करण्याचं काम करतं, रक्तातली साखर कमी करण्याचं काम करतं. इन्शुलिनची जर पातळी जास्त वाढली तर शरीरामध्ये चरबी जास्त साठते. मगाशी मी तुम्हाला ती प्रक्रिया सांगितली. आणि इन्शुलिनची पातळी कधी जास्त वाढेल? जेव्हा ग्लुकोज जास्त वाढेल. ग्लुकोज कधी जास्त वाढेल? जेव्हा तुम्ही खूप जास्त कार्बोहायड्रेट्स किंवा गोड पदार्थ खाल तेव्हा. दुसरं कसं होतं की आता जेव्हा थायरॉइड हॉर्मोन जे आहे ते काम कमी करत नाही, काम कमी करतं म्हणजे तुमचं TSH वाढतं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन वाढतं. कारण थायरॉइड हॉर्मोन किंवा थायरॉइड ग्रंथी काम कमी करते म्हणून. तर अशा वेळी सुद्धा चयापचयावर परिणाम होऊन वजन वाढतं. तिसरं आहे स्ट्रेस. ज्यांच्यामध्ये स्ट्रेस खूप जास्त आहे त्यांच्यामध्ये कॉर्टिझॉल नावाचं हॉर्मोन वाढतं आणि त्याचा परिणाम चरबी साठण्यावर होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज. जेव्हा मासिक पाळी बंद होण्याचा काळ जो असतो महिलांमध्ये, ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो, त्यावेळी सुद्धा इस्ट्रोजन कमी होतं शरीरातलं आणि त्यामुळे वेट गेन होतं म्हणजे वजन वाढतं. त्यामुळे बघा 50शीतल्या बायकांमध्ये वजन आपोआप वाढतं. तुम्ही काही खाऊ नका, व्यायाम करू नका, पण वजन वाढण्याकडे कल असतो. ओके. आय होप सगळ्यांना सायंटिफिक गोष्टी ज्या सांगतायत डॉक्टर त्या कळतायत आणि रिलेट होत आहेत बऱ्याच ठिकाणी. पुढचा प्रश्न आपण विचारूयात. स्थूल माणसाचं वजन कमी न होता उत्तरोत्तर वाढत जातं, त्याचं कारण काय? मंडळी एक सांगते, आयुर्वेदाने याची सुंदर कारण मीमांसा दिलेली आहे. आणि मुळात अतिस्थौल्याची म्हणजे लठ्ठपणाची कारणं काय सांगितली आहेत माहितीये? अति जास्त खाणं, त्यामध्ये सुद्धा गुरु मधुर शीत स्निग्ध आहार म्हणजे मगाशी मी जे सांगितले ना त्या गुणाचे पदार्थ खाणं, व्यायाम न करणं, दिवसा झोपणं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॅपी गो लकी लाईफ असणं, नुसतं डोक्याला ताणच न घेणं, आणि सगळ्यात महत्वाचं बीज दोष म्हणजे हा आयुर्वेदाने खूप महत्वाचा मुद्दा सांगितलाय. बीज दोष म्हणजे आपण ज्याला जेनेटिक फॅक्टर म्हणू, तर त्याच्यामुळे सुद्धा स्थौल्य येतं. आणि आपल्याला माहितीये काही काही कुटुंबांमध्ये स्थौल्य हे असतंच, सगळ्याच व्यक्ती स्थूल असतात. म्हणजे यामुळे होतं काय की अशा प्रकारच्या कारणांमुळे जी व्यक्ती जे काही ते खाते, जे काही अन्न घेते, त्याचं रूपांतर हाडांमध्ये, स्नायूंमध्ये, रक्तांमध्ये किंवा तुमच्या मज्जेमध्ये होतच नाही. ते डायरेक्टली त्याची फक्त आणि फक्त चरबीत म्हणजे मेदामध्ये रूपांतर होतं. चरबी वाढली की काय होतं? तर थुलथुलीतपणा येतो, नाजूकपणा येतो, व्यक्ती आळसावते, हालचाली मंदावतात आणि त्याचा परिणाम काय होतो तर प्रजनन क्षमतेवर होतो. म्हणजे इथे चरबी वाढणं, लठ्ठपणा येणं आणि त्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होणं हे चरकाचार्यांनी इतक्या हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. ह्यानंतर ह्याच्यामुळेच काय होतं तर इतर धातूंचं म्हणजे रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे इतर धातू आहेत त्याचं पोषण होत नाही, फक्त मेदाचंच पोषण होतं आणि त्यामुळे प्रचंड दौर्बल्य किंवा वीकनेस येतो. त्यामुळे इम्युनिटी सुद्धा म्हणजे प्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते. अजून काय होतं? मेदामुळे प्रचंड घाम आणि प्रचंड शरीर दुर्गंधी होते. आता अशा प्रकारे मेद वाढलेला आहे, हालचाली होत नाहीये, पोटातला वायू वाढतोय, पोट सुटलेलं आहे, ब्लोटिंग आहे. मग अशा वेळी तो जो वात वाढलेला असतो ना तो सतत तुमच्या अग्नीला संदूषित करतो. म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सतत सिक्रेट होतात त्या वातामुळे, ते स्टिम्युलेट होतात
आणि त्यामुळे सारखी भूक लागते. त्यामुळे तो माणूस परत खातो. खाल्लं की परत चरबी वाढते. परत चरबी वाढली की हे म्हणजे आपण म्हणतो ना विशियस सायकल तसं तयार होतं. आणि त्यामुळे एकदा खूप प्रचंड स्थौल्य आलं की त्याचं वजन, त्याची चरबी ही वाढतच जाते. ओके. आजच्या एक्सप्लेनेशन्सवर आणि इन जनरल कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते नक्कीच विचारावे. असण्याची शक्यता आहे, कारण आम्ही तुम्हाला कारणमीमांसा समजावून सांगितलीये. हे समजायला अवघड आहे, पण त्यातला मतितार्थ जरी तुम्हाला समजला तरी तुमच्या लक्षात येईल की काय केल्याने काय होतं आणि आपल्यात नक्की काय घडत असण्याची शक्यता आहे. येस. त्यामुळे काही कळलं नसेल और काही नव्याने समजून घ्यायचं असेल तर जरूर आम्हाला प्रश्न विचारा. आणि आज सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त होती का हेही आम्हाला नक्की कमेंट करून किंवा थम्सअप करून कळवा, म्हणजे त्याचा फायदा होतो आहे हे आमच्या लक्षात येईल. आणि समजा प्रश्न असतील कुणाला तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये टाका, आपण पुढच्या वेळी ते घेऊ. येस, पुढच्या वेळेला ते नक्की घेऊ. त्याचं कारण असं की आपण गेले 2 आठवडे कारणं बघत होतो, ओबेसिटी वाढण्याची किंवा वजन वाढण्याची कारणं आपण पाहिली. पुढचा म्हणजे 25वा वेलनेस वेनसडे हा आपण कोणास ठाऊक कसा चा भाग 3 करणार आहोत, ज्याच्यात आपण कारणांचा विचार जो केलेला आहे पण ते सोडवायचा कसा हा प्रश्न ह्याविषयी बोलणार आहोत. त्यामुळे वेलनेस वेनसडे एपिसोड 25 मध्ये आपण याच्यावरचे उपाय नक्कीच बघणार आहोत. आज थांबण्याआधी आलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टरांना विचारूयात. पहिला प्रश्न आहे, काही लोक कमी खातात तरी वजन वाढतं, असं का होतं? एकच मिनिटं. काही लोक कमी खातात पण वजन वाढतं याचं मुख्य कारण त्यांच्या शरीरातलं बेसल मेटाबॉलिक रेट ही म्हणजे चयापचय क्रिया ही मुळातच मंद असते. आणि त्यामुळे जे खातायत त्याची चरबी साचते आणि त्याचं युटिलायझेशन होत नाही. आणि म्हणून त्यांचं जरी कमी खात असले तरी वजन वाढतं. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग व्यायामाचा असतो. जर शारीरिक हालचाल अगदीच कमी असेल तर नक्कीच चयापचय क्रिया मंदावते आणि त्यामुळे वजन वाढतं. ओके. BMR कसा वाढवायचा? कमी खाणे, लो कॅलरी खाणे, सगळ्यात महत्वाचं अगदी आयुर्वेदाच्या परिभाषेत म्हणायचं तर जे अग्निदीपन करणारं म्हणजे पचनशक्ती वाढवणारं असं आहे. तिखट रसाचं, कटू रसाचं, तिक्त रसाचं म्हणजे कडू रसाचं असे पदार्थ, उष्णवीर्याचे पदार्थ की जे उदाहरणार्थ ओवा आहे, जिरं आहे, धने आहेत, हे असे जे पदार्थ आहेत ना की जे तुमचा अग्नी वाढवतात, अग्निदीपन करतात, त्याच्यामुळे BMR वाढतो. ओके. वजन हळूहळू वाढत असेल तर ते कमी पटकन कसं होईल? ते पण हळूहळूच कमी होणार ना, म्हणजे पटकन कसं कमी होईल? हळूहळूच कमी होणार ना. वजन हळूहळू वाढत असेल तर हळूहळूच कमी होईल असं काही नाही. तुम्ही काय प्रयत्न करताय किंवा काय घडतंय त्याच्यावरही अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला खूप मोठा ताप आला बरं का, थ्रोट इन्फेक्शन झालं, ताप आला तर पटकन वजन कमी होतं. म्हणजे शेवटी हे जर कारण असेल तर वजन पटकन कमी होतं. पण तुम्ही आहारामध्ये थोडासाच फरक केला, व्यायाम नॉर्मल केला तर वजन हळूहळूच कमी होणार. ओके. सकाळी लिंबू, मध आणि कोमट पाणी घेण्याने वजन कमी होतं का? असा अनेकांचा समज आहे. त्यांनी थोडंफार होत असेल, काही काहींचं होतही असेल, पण लिंबू, मध, कोमट पाणी घेण्याचा सल्ला आम्ही कधीही देत नाही. कारण कोमट पाणी किंवा गरम पाणी आणि मध हा जो एकंदरीत हा जो संयोग आहे तोच मुळात चुकीचा आहे. मधाचा संबंध कधीही गरम पदार्थांशी करू नये. त्यामुळे हा संयोग चुकीचा आहे. त्याला आम्ही संयोग विरुद्ध म्हणतो. मध, लिंबू, गरम पाणी वर्षानुवर्ष घेणारी लोक आहेत किंवा काही बायका अगदी घेतात वजन कमी करण्यासाठी, पण अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावरची रया गेल्यासारखे त्यांचे चेहरे होतात. कारण शरीरातला जो सार भाग आहे, जे ओज आहे, तेच यांनी कमी होत असतं. आणि त्यामुळे हे आम्ही कधीही रेकमेंड करत नाही. आपण ना ह्या शेवटच्या प्रश्नावरनं मला एक प्रयोग सुचलेला आहे. पुढचा भाग आम्ही अनायसे वजन कमी करण्याच्या उपायांवर घेणार असल्यामुळे तुम्ही असे अनेक उपाय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर, सोशल मीडियावर किंवा ऍक्च्युअली
पेपरमध्ये किंवा कुठनं तरी वाचले असतील आणि तुम्हाला करून बघण्याची कधीतरी इच्छा झाली असेल किंवा हे खरंच वर्क होईल का असं वाटलं असेल, तर असे जे जे उपाय तुम्हाला कळले आहेत ते तुम्ही इकडे आम्हाला सांगू शकता, विचारू शकता. ते कितपत इफेक्टिव्ह आहेत, कितपत योग्य आहेत हे आपण डॉक्टरांना विचारूयात. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या शंकेचं निरसनही होईल आणि खरंच किती इफेक्टिव्हनेस आहे हे सुद्धा नक्कीच कळेल. खूप छान माहिती, अशी प्रतिक्रिया आम्हाला आलेली आहे. थँक्यू सो मच. पुढच्याही आठवड्यात जॉईन व्हा. आज आपण इथे थांबूयात. सगळ्यांना शुभरात्री. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.